नैवेद्य दाखवताना एका ताटात भाजी, भाकरी, पोळी, भात, भजी, पापड, एखादा गोड पदार्थ यापैकी जे काही असेल ते घ्यायचं. स्वामींच्या किंवा देवाच्या पुढे एका पाटावर पाण्याने आपल्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी एक चौकोन काढायचा, त्यावर हे ताट ठेवायचं. ताटाच्या बाजूला पाण्याने भरलेला एक तांब्या ठेवायचा. ताटातील पदार्थांवर आणि तांब्यातल्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकायची. दिवा, धूप, अगरबत्ती लावायची, देवाला ओवाळायचं किंवा स्वामींना ओवाळायचं. तांब्यातलं एक तुळशीपत्र घ्यायचं आणि नैवेद्यावर 3 वेळा पाणी शिंपडायचं आणि नंतर पुन्हा 3 वेळा पाणी ताटाभोवती फिरवायचं. पाणी शिंपडताना किंवा पाणी फिरवताना आपल्या तोंडामध्ये गायत्री मंत्र पाहिजे. जर गायत्री मंत्र येत नसेल आपल्याला बोलायला तर आपण निदान श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र तरी म्हणावा. नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा. अशा प्रकारे स्वामींना किंवा देवाला नैवेद्य दाखविला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी ते ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी किंवा भाकरीत भाकरी मिसळावी, जेणेकरून घरातल्या सगळ्यांना त्याचा प्रसाद मिळेल. अन्नपूर्णेचा वास राहील.